वचन 3 ते काढून ठेवा तेवढंच. अध्याय 20 काढा तुम्ही, निर्गम अध्याय 20. हालेलुया. भेटलं का निर्गमाचं पुस्तक? अध्याय 20 पण भेटला ना? हां, हालेलुया. आज काय दिवस, कुठला दिवस, आज कसला दिवस आहे, काय आहे आज? 26 जानेवारी. हालेलुया. 26 जानेवारी म्हणजे काय आहे? कसला दिवस हा? हालेलुया. प्रजासत्ताक दिन. इंग्लिशमध्ये रिपब्लिक डे म्हणतात ना. हालेलुया. कन्नडामध्ये गणराज्य उत्सव. गणराज्य उत्सव 26 जानेवारी गणराज्य उत्सव म्हणून, म्हणजे तेच रिपब्लिक डेला कन्नडामध्ये तसं म्हणतात. हालेलुया. म्हणजे काय झालं आजच्या दिवशी, काय घडलं आहे ते? हालेलुया. आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिन. हालेलुया. थोडंसं इकडे लक्ष द्या. हे शाळेत शिकणाऱ्यांना सगळ्यांना माहीत असते, जे 1ली ते 10वी 12वी सगळे डिग्रीपर्यंत शिकलेल्या सगळ्यांना माहीत असते. हालेलुया. जे शाळेचे विद्यार्थी आहेत ते इकडे लक्ष द्या. हालेलुया. आज काय घडलं, कसलं काय काय आहे आज घडलेलं, काय दिवस, कसला दिवस आहे? प्रजासत्ताक दिन म्हणून सांगितलं. त्याचा अर्थ काय, काय घडलं, कशासाठी हा मनवतात, झेंडा कशासाठी फडकवतात? हालेलुया. प्रजासत्ताक दिन म्हणजे हालेलुया आमचा भारत देशाचं संविधान आहे ना. हां, संविधान आजच्या दिवशी जाहीर झाला होता. हालेलुया. 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा अनेक बंधनामध्ये होते. संविधान जाहीर कुठल्या दिवशी झाला? हालेलुया. आजच्या दिवशी आमचा भारत देशाचा संविधान जाहीर झाला. हालेलुया. संविधानात काय काय असते? संविधानामध्ये कानून असते, नियम असते, कशा पद्धती प्रकारे जगायला पाहिजे, खून करू नये, खून केलेल्या व्यक्तीला जेलमध्ये घालायला पाहिजे, चोरी केलेल्या व्यक्तीला जेलमध्ये घालायला पाहिजे, आणि आमच्या देशामध्ये असले जातीचे मिळून मिसळून राहायला पाहिजे. हे सर्व नियम असतात संविधानामध्ये. हालेलुया. तो आज दिवस संविधान कोणी लिहिलं आहे ते माहित आहे का तुम्हाला? कोण? हालेलुया. आमच्या भारत देशाचे संविधान लिहिलेलं कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आंबेडकराचा जन्म कुठे झाला आहे माहित आहे का? आंबेडकर जन्म कुठे झालेला आहे माहित आहे का? नाही, कळा. जनरल नॉलेज असायला पाहिजे आम्हाला, जनरल नॉलेज. हालेलुया. बाबासाहेब आंबेडकर कुठल्या गावाचे आहे ते तर माहित आहे का तुम्हाला? कुठल्या गावाचे आहे? पुण्या या गावाचे ते. हालेलुया. पुण्याचे ते बाबासाहेब आंबेडकर. राहू दे, त्याचा विषय आम्हाला नको. संविधानामध्ये नियम असतात, कानून असतात ना. त्याच प्रकारे देवाने सुद्धा आम्हाला नियम ठेवलेले आहे, आज्ञा ठेवलेल्या आहे, कानून ठेवलेले आहे. हालेलुया. आम्ही ज्या भारत देशामध्ये जगत आहोत त्या देशामध्ये संविधान आहे, संविधानाचे कानून आहे, कायदे आहे. त्याच प्रकारे देवाने सुद्धा आम्हाला आज्ञा दिलेल्या आहे, कानून ठेवलेले आहे, नियम ठेवलेले आहे. ते देवाचे नियम आणि पालन केले पाहिजे, तरच आम्ही स्वर्गात पोहोचणार आहोत. हालेलुया. जुन्या करारामध्ये काय नियम आहे ते पाहून घ्या. 20 अध्याय 3 वचन वाचा. निर्गम. हालेलुया. थोडंसं शांत थांबा, शांत बसा. काय वचन, काय 3 वचन पुन्हा वाचा. पहिला नियम काय आहे? माझ्याशिवाय तुम्हाला कुठलाही देव नसावा. येशू शिवाय, परमेश्वराशिवाय आम्हाला कोणताही देव नसावा. हा पहिला नियम आहे. 2 वचन वाचा, 4. आपल्यासाठी कोणी मूर्ती करू नको. आपल्यासाठी कोणतीही मूर्ती करू नको. ते पुढे कंटिन्यू करते वचन. वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी
पृथ्वीखालच्या जलातील हा. कशाचीही प्रतिमा करू नको. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराशिवाय कोणतीही मूर्ती करू नको. वर आकाशातील आणि पृथ्वीतील आणि पृथ्वीच्या खाली जलातील कोणतेही मूर्ती तू करू नको. जलातील म्हणजे पाण्यातील सापाचं असू दे, माशाचं असू दे, मूर्ती करून पूजा करणे. आणि पृथ्वीवरील म्हणजे पृथ्वीवर म्हणजे लय असते ना, दगड असते आणि माती असते, मातीचा गोळा करून गणपती बनवते. तसं पृथ्वीवरील. आकाशातील म्हणजे काय, सूर्य चंद्र, त्याचं पण सूर्य नमस्कार घालतात ना, तर सूर्यचंद्राची पण आम्ही कोणत्याही मूर्तीचा आम्ही नमस्कार करू नये. परमेश्वर हा देव एकच आम्हाला असायला पाहिजे. देवाचा नियम आहे, कानून आहे, आज्ञा आहे. हालेलुया. तसं केलं तर कसा आशीर्वाद भेटते, वाचा पुढे वाचून. त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको. कारण मी तुझा देव परमेश्वर ईश्वरवान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. अजून 6वा पुढे. आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. बस. माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात त्यांना हजारो पिढ्या आशीर्वादित करणार. हालेलुया. आज्ञा पाळणे म्हणजे हेच. देवाने काय सांगितलं 3ऱ्या वचनामध्ये, देवाशिवाय परमेश्वराशिवाय कुठली देव असू नये. 4थ्या वचनामध्ये सुद्धा तेच सांगितलं आहे. आकाशात आणि पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली कोणताही मूर्ती तुम्ही बनवून तेव्हा दंडवत करू नये, पाया पडू नये.